नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सत्यादादाचं रौद्ररूप. होय प्रेक्षकांनो, तात्यासाहेब जेलमधून सुटलाय आणि वर तोंड करून तो सत्याला पेढासुद्धा देतोय. आता मात्र सत्याचा संताप इतका अनावर झालाय, चक्क त्याने सत्याच्या समोर येऊन त्याला मात्र मी सुटलोय आणि मी आता इकडे निर्दोष सुटका माझी झालेली आहे आणि सरळ सत्यासमोर आता तो मम्मी साहेबाच्या घरात येऊन मम्मी साहेबाला म्हणतो की हे बघा मम्मी साहेब, आता मात्र आपलं जे काही ठरलं होतं ते मात्र आता आपल्याला पूर्ण करायचंच आहे, मी पूर्ण करणारच आहे. आता सत्या मंजूला अजिबात काही कळत नाही आहे की मम्मीसोबत तात्यासाहेबाचा कुठला प्लॅन झाला आहे. आता मात्र तात्या तिकडून निघून तर जातो, परंतु प्रेक्षकांनो इकडे सत्या आता मायाला जाब विचारतो की मम्मी साहेब, तो तात्यासाहेब येऊन काय बोलून गेला, तुमचं आणि त्याचं काय ठरलं आहे? तो खूप नालायक माणूस आहे, तुम्हाला माहीत नाही आहे का? अहो आजपर्यंत त्यानं किती कांड केलेत आणि त्याचाच मी राईट हँड होतो ना, मला माहिती आहे तो माणूस कुठल्या लायकीचा आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत मिळून कुठला प्लॅन केला आहे सांगा मला आत्ताच्या आत्ता. तो तात्यासाहेब तुम्हाला काय बोलून गेला आहे, कुठला प्लॅन झाला आहे? तेव्हा मात्र आता मायाचे प्रेक्षकांनो धाबेदन आणलेले असतात. आता मात्र इकडे मालिकेमध्ये आपण काय पाहतोय, चक्क तात्यासाहेबांची फाईल गहाळ करून त्यांच्याच मुलीने त्यांना पोलीस ठाण्यातून सोडवले, ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पूर्वा पाटील. आता मात्र हे सगळं प्रेक्षकांनो सत्या मंजूला कळणार का, पुढे नेमका काय धमाका होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण असं पाहतोय, इकडे मात्र माया पॅलेसमध्ये एक बाई आलेली असते. तिचा नवरा दारू पिऊन तिला खूप मारत असतो, म्हणून तिची कंप्लेंट ती घेऊन आलेली असते सत्यादादाकडे. आणि आता मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू मात्र त्या माणसाला इतकं काही झडकून मोकळं करते ना, तिला आधीच संताप आलेला असतो आणि त्या माणसाला ती इतकं मारते, चक्क मंजूचं ते रूप बघून सगळ्यांनाच आता नवल वाटायला लागतं. इकडे आपण पाहतोय त्याची चरबी मात्र मंजूने चांगल्या पद्धतीने उतरवली आहे आणि तो मात्र म्हणतो, मंजू मॅडम मला माफ करा, मी चुकलोय, याच्यानंतर मी माझ्या बायकोला कधीच त्रास देणार नाहीये. आता मात्र मंडळी आपण पाहतोय आणि मंजू मात्र त्या बाईलाच उलट आता रागावते, अजिबात मिळमिळीत राहायचं नाही. अगं मी सुद्धा आधी अशीच होते, मिळमिळी होते, कोणी काय म्हणलं त्याला होला हो लावत होते, पण आता नाही, पण अजिबात आता नाही, मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि अजिबात घाबरायचं नाही. मी काय सांगते तुम्हाला, यानंतर जर याने तुम्हाला काही केलं तर मला येऊन सांगा, नाही याचे झडकून मोकळे केले ना, मी सगळे हातपाय तोडून टाकले ना, तर पहा. आता मात्र हे सगळं मंजूचं रौद्ररूप प्रेक्षकांनो माया, सपना, चित्रकार बघत असतात. चित्रकारला तर आपल्या सुनबाईचं भलतंच कौतुक वाटतं, परंतु सपना आणि माया मात्र पुरत्या हादरून गेलेल्या असतात. आता मंजूचं हे रूप पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण एका आता महिलेला सासू त्रास देत होती हे पाहून मंजूने तिच्या नवऱ्यालाच आता इतकं धुतलंय, हे पाहून नेबळटला जर आपण त्रास दिला तर ती तर माझा आता खूनच करून टाकेल असं आता मायाबाईला वाटत असतं. इकडे मात्र दोघी जणी आतमध्ये पळतात आणि प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, तात्यासाहेबांची आता कोर्टामध्ये हिअरिंग असते, ज्या कोर्टामध्ये आता तात्यासाहेबांची बेल होण्यासाठी पूर्वाने मात्र खूप मरमर केलेली असते, पूर्वाने सगळी मेहनत केलेली असते आणि इकडे तात्यासाहेबांच्या सुटकेसाठी तिने काय नाही केलं तर चक्क पोलीस स्टेशनमधून तात्यासाहेबांची ओरिजिनल फाईल मात्र तिने गहाळ केलेली असते. कोर्टामध्ये मात्र तात्यासाहेब मोहिते यांच्या विरोधात जे काही पुरावे जमा केले होते ते मात्र पूर्वा पाटीलने आता इकडे सगळेच गायब केलेले होते. होय प्रेक्षकांनो, आता मात्र काय घडतं, पूर्वा पाटीलने त्या वकिलांना चांगलंच आता डांबून ठेवले, जेणेकरून त्याला कोर्टामध्ये पुरावेच मांडता येणार नाही आणि त्याच्याकडचे सगळेच पुरावे तो जो कोर्टामध्ये दाखल करणार होता तेच आता पूर्वाने गायब केलेले असतात. तात्यासाहेबांच्या विरोधातला एक सुद्धा पुरावा आता त्यांच्याकडे नसतो, अख्खीच्या अख्खी फाईलच गायब असते. कोर्टामध्ये जज आता यांचा नाईलाज होतो, त्यांच्याकडे कुठलंच प्रूफ नाही आहे. मग आता केस कशी प्रूफ करणार, कशी एक्सप्लेन करणार? आणि इकडे अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये तात्यासाहेब आत्तापर्यंत जेलमध्ये होते. फायनली पूर्वाने केलेल्या बैमानीमुळे तात्या तर आता बाहेर आल्या, पूर्वाला खूप आनंद झालेला असतो आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, चक्क आता ती बोलते, डॅडी साहेब आता तर तुम्ही बाहेर आलात आणि तुम्ही निर्दोष आता इकडे सिद्ध झालात, शेवटी पोरगी तू करून दाखवलंस ग माझ्या बाळा, असं तात्या आपल्या पोरीचं म्हणजेच आता आपल्या पूर्वाचं कौतुक करत असतात. आणि इकडे आर्यनला सुद्धा आता लफड्यातून बाहेर काढायचे, एकदा आर्यनसुद्धा सुखरूप बाहेर निघाला की मग मात्र मी मोकळी, असं पूर्वा जेव्हा
जेव्हा बोलते तेव्हा मात्र प्रेक्षकांनो तात्या चक्क गाडीत बसून आता येतो, ते म्हणजे सत्या मंजूला बोलायला. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण हेच पाहतोय की सत्या मात्र आता बोलत असतो मंजूला, काय मग वाघमारे, तुम्ही तर मस्त धडा शिकवला त्या माणसाला, त्या माणसाची पूर्ण सालपटच मोकळी केली. इकडे तुम्ही बरोबर न्याय दिला. मी काय म्हणतोय, जसा मी आधी न्याय दरबार भरवायचो तसा तुम्ही का नाही भरवत? म्हणजे पूर्वा पाटीलने माझा न्यायाचा दरबार आता बंद केलाय. आता मात्र पोलीस इन्स्पेक्टर तुम्ही आहात, मग तुम्ही तुमचा दरबार चालू करू शकता, का नाही करणार तिकडे चालू तुम्ही? तेव्हा मंजू मात्र बोलते, अरे काय सांगतोय सत्या, मला दरबार वगैरे आता काही जमणार नाही आहे, कारण माझ्याकडे लीगल राईट्स आता नाही आहेत की माझी नोकरी आहे, गव्हर्मेंट जॉब आहे आणि मी असं एक्स्ट्रा काही काम करू शकत नाही आहे. त्यावर तो बोलतो, वाघमारे अहो असं काहीही नाही आहे, तुम्हाला कळत नाही आहे आपली व्यवस्था कशी आहे. तिकडे मोठे मोठे निकाल लागत राहतील हो, पण तुम्ही मात्र छोट्या छोट्या गावातल्या ज्या काही समस्या आहेत ते मात्र नक्कीच सोडवू शकता. इकडे मात्र बलमाई म्हणतो, हो वहिनी, मंजू वहिनी अगदी बरोबर बोलतोय सत्यादादा, तू आता कशाला काळजी करतोय सत्यादादा, मी आता वहिनीला पाठिंबा देतो आणि दरबार भरवतो. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय सत्या बलमा मंजूला खूप आग्रह करतात. ते म्हणतात, वाघमारे तुम्ही फक्त आता दरबार भरवाच, कारण तुमच्या दरबारामध्ये लोकांना न्याय भेटला तर माझा जसा दरबार भरत होता ना तसाच आता तुम्हाला सुद्धा फायदा होईल, सत्या सांगत असतो. आणि इकडे मात्र तात्यासाहेब निर्दोष सुटला म्हणून सत्याला खूपच संताप येत असतो. काय करावं काय नाही त्याला काहीच सुचत नसतं. आणि वाघमारे तुम्ही आता दरबार भरवायला तयार राहा. आणि हे सगळं सत्या बलमाचं जे काही मंजूला सांगणं असतं तेच नेमकं ती सपनी ऐकते आणि आपल्या मम्मी साहेबाकडं लगेच निरोप घेऊन पळते. मम्मी साहेबांना ती सांगत असते की इकडे सगळं आता जसा सत्यादादा दरबार भरवायचा तसंच आता आपली मंजूसुद्धा भरवणार आहे. तर मंडळी खरंच आता मंजू इकडे आता दरबार भरवणार का? तिला आता इकडे गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे ती प्रायव्हेट काम आता करू शकत नाही असं ती जेव्हा म्हणते तेव्हा मात्र सत्या तिला म्हणतो, नाही वाघमारे अजिबात असं काही नाही आहे, तुम्ही आरामात हे काम करू शकता आणि बलमाला पुढे करा, बलमाला ठेवा आणि मेन काम तुम्ही करत चला. आता मात्र नेमका तेव्हाच सत्याचा फोन वाजतो आणि प्रेक्षकांना आपण पाहतोय तात्यासाहेब सुटल्याची बातमी मात्र सत्याच्या कानावर पडते. आता मात्र काय होणार? सत्य आता पूर्णपणे स्तब्ध होऊन गेलाय, त्याचा संतापनावर झालाय. मंजू बोलते, अरे काय झालं सत्या? सत्या बोलतो की वाघमारे अहो तात्या सुटला. आता मात्र मंजू म्हणते, काय तात्या कसे काय सुटू शकतात? त्यांची फाईल तर आपल्याकडे आहे ना. आता मात्र बलमा बोलतो, बरोबर आहे, त्याच्या पोरीनेच त्याला बहुतेक सोडलेलं आहे, त्याच्या पोरीनेच त्याला आता इकडे मदत केली आहे का त्याच्या विरोधात त्याच्याकडे काहीच आता वकिलांकडे पुरावा नव्हता. बलमा मात्र बोलायला लागतो, हा सुटला नाही आहे तर याला सोडवण्यात आलेला आहे. आता मात्र प्रेक्षकांनो इकडे तात्याला नक्कीच कोणीतरी मदत केली आहे, कोणीतरी फुटलंय आणि कोणीतरी तात्याच्या बाजूने गेलंय आणि दुसरा तिसरा कोणी नसून पूर्वा पाटीलच मला वाटते असा बलमाचा डाऊट आता बलमा सत्याकडे व्यक्त करतो. सत्या तर आता प्रेक्षकांनो इकडे खूपच चिडलेला असतो. तो बरोबर आहे बलमा, पूर्वा पाटील या भवानीनगर पोलीस स्टेशनमध्येच कामाला आहेत आणि तिथे आल्यापासूनच काही ना काही आता इकडे आपल्या वाघमारेच्या सुद्धा आयुष्यात गडबडी झाल्यात, तू नोटीस केलंय का? मंजू मात्र बोलते, मला नाही वाटत असं काही असेल. तेव्हा मात्र सत्या बोलतो, वाघमारे हे सगळं असंच आहे, हा सगळा गेम पूर्वा पाटीलचाच आहे. सत्य आता बोलतो, आता तात्यासाहेब सुटलाय म्हटल्यावरती आपल्याला सावध व्हावं लागेल आणि तुम्हाला दरबार तर भरवावाच लागणार आहे. वाघमारे प्लीज तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही आता दरबार भरवा. मंजू आता होकार देते आणि इकडे मात्र आज खूप मोठं सत्य सगळ्याच्या समोर आलंय, ते म्हणजे पूर्वा पाटील मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून ही तात्यासाहेबांचीच मुलगी आहे. तर मंडळी आजचा भाग तर नेमका इथेच संपतो. आता मात्र उद्याच्या भागात काय धमाका होणार आहे, आता पूर्वा पाटीलचा कसा काटा सत्या काढणार आहे आणि मंजूच्या दरबाराला पूर्वा कशी आता इकडे सगळं नकार द्यायला येणारे ते पाहणं फार रंजक ठरणारे. प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया इन्स्पेक्टर मंजू या नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.